यशस्वी, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल असे शब्द रसिकांच्या मुखातून निघणार का हा प्रश्नचिन्ह आहे. ओ हो, मात्र आता चमकलाय मैदानावर हाच तो जय भवानी वाशी संघाचा हिरा. सन्माननीय गणेश पाटील पानदिवे, आपण व्यासपीठावर चला. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणे विरुद्ध पाटणेश्वर शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. झुंजार कणे विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर, आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. या क्रीडा नगरीमध्ये एका खेळाडूचा हात उतरलेला आहे. कोणी अनुभवी असेल तर व्यासपीठाकडे चला. अनुभवी कोणी खेळाडू असेल, ज्याला माहिती असेल, व्यासपीठाकडे चला. जर कोणी खांदा बसवणार असेल, अनुभवी आहे, व्यासपीठावर आहेत का? सरपंच साहेब आहेत. चला मैदानाकडे. कुठे जायचं आहे? खेळाडू कोण असेल इकडे या, चला व्यासपीठाकडे. बोरी संघाचा खेळाडू मिलिंदजी पाटील, अनुभवी खेळाडू आणि एक मैदान ज्यांनी गाजवली. सन्माननीय वैभवजी ठाकूर जसकार यांच्या माध्यमातून सुद्धा एक जबरदस्त स्पर्धा जसकार नगरीमध्ये त्यांनी घेतली आणि शिवधनुष्य ज्यांनी पेललं. खरोखर लाजवाब आयोजन नियोजन होतं. रत्नेश्वरी मंदिराच्या बाजूलाच ही स्पर्धा आपण पाहिलीत आणि त्यांनी यशस्वी करून सुद्धा दाखवली. असे जबरदस्त व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागत, वेलकम असणार या क्रीडा नगरीमध्ये साहेब. चला ग्राउंड नंबर 1 चा सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय वैभवजी ठाकूर साहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वैभवजी साहेबांचं. मायेची उभासलेली शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील सन्माननीय मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. धन्यवाद साहेब. या स्पर्धेला आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहात. खरोखर या चषकाचे कार्यकर्ते आयोजक काही कारणास्तव 9 मार्चला होणारे कमल चषक तारीख बदलण्यात आली आणि खरोखर व त्यांना गोवा येथे मार्गस्थ व्हावे लागले, परंतु तेथून त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच सन्माननीय रोशन पाटील यांच्याकडून ह्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. जो सामना झाला जय भवानी वाशी विरुद्ध अकादेवी बोरी, यामध्ये जय भवानी वाशी संघ 10 गुणांनी विजय झालेला आहे. सन्माननीय तुलसीदास म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालेला आहात. मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. योगेश घरत, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. धन्यवाद.
चला ग्राउंड नंबर 2 वर गणेश क्लब उरण विरुद्ध अंतरे विनाविलंब. चला दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीत हा पहिला सामना ग्राउंड नंबर 1 वर पाहायला 2 वर पाहायला मिळेल. सन्माननीय नरेंद्रजी भगत यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच सन्माननीय संजयजी पाटील आदी मान्यवरांना विनंती करतोय आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. ओहो काटेकी टक्कर पाहायला मिळेल. लोण्याचा बोजा पडतोय श्रीराम जांभुलटेप संघावर. वरचुवाई वाशीपेर नवयुवकांचा संघ तर दुसरीकडे झुंज देतो श्रीराम जांभुलटेप. हा सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या खांद्याशी, परंतु नवीन पिढी आपल्याला खेळताना दिसते आहे. अर्थातच जांभुलटेप संघाकडून प्रवीण भोईर हे नाव निश्चितच घेतलं जाईल अर्थातच जांभुलटेप संघाकडून. तर बघूया त्यांचा हा संघ. चला गणेश क्लब उरण विरुद्ध अंतोरे संघ ग्राउंड नंबर 2 वर. चला रसिक वर्ग आपली आतुरतेने वाट पाहत आहे. तर वरसुई वाशीपेन हा सुद्धा एक नवयुवकांचा संघ पाहायला मिळतोय. या वर्षीच्या हंगामात चांगला कमबॅक केला या संघानं. उद्योन्मुख खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. सन्माननीय पंकजजी घरत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला आता विलंब करू नका विनंती करतोय. गणेश क्लब उरण भारत पाटील सर आपला संघ घेऊन चला. प्रतिस्पर्धी संघ अंतुरे आपण सुद्धा या. पंकज घरत आपण व्यासपीठाच्या मागे यायचं आहे. खेळाडूची एक दुखापत झालेली आहे. आपण व्यासपीठाच्या मागे चला. पंकज म्हात्रे का घरत घरत पंकजजी घरत. तर गणेश क्लब उरण संघ उपस्थित होतोय. सन्माननीय कुणाल पाटील बोकडविरा आपणास विनंती आपण सुद्धा व्यासपीठाकडे चला. कुणाल पाटील बोकडविरा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय ₹500 पारितोषिक सन्माननीय कुणालजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत बोकडविरा. मी विनंती करतोय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांना आपल्या शुभास्ते आपण सन्मानित करणार आहात. कुणाल पाटील बोकडविरा यांचा यथोचित सन्मान होतोय. मायेची उभा असलेली शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय कुणालजी यांचा सन्मान केला जातो. तत्पूर्वी पहा मिलिंदजी यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आज आपण राबवण्यात आली. ही स्पर्धा फक्त रायगडामध्ये नव्हे तर थेट गोव्यामध्ये देखील पाहिली जाते. ही स्पर्धेसाठी गोव्याहून शुभेच्छा आल्यात आपले संपूर्ण शिलेदार रोशन पाटील, जुगल घरत, आर्यन पाटील, सर्व संपूर्ण बंटी असतील, हितेश असतील, साहिल, विनीत, मृगांक आज संपूर्ण गोवा जर्नीसाठी गेलेत. BCCB संघाचे संपूर्ण शिलेदार आज गेलेले आहेत गोवा येथे. तिथून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला जाईल. नक्कीच आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील पांदिवे यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये महिलांनी देखील बाजी मारली. एकीकडून RCB खऱ्या अर्थानं महिला संघ चॅम्पियन ठरताना आपण पाहिलं IPL मध्ये. त्यांचं देखील नक्कीच या स्पर्धेमधून अभिनंदन असेल. पंकज
रवी ठाकूर यांच्याकडून ऑफर आली एका चढाईत 5 गुण 3 गुण प्राप्त केले तर नक्कीच तसेच गुड्डू पाटील यांचे पिताश्री खऱ्या जगदीशजी पाटील देखील उपस्थित झाले आहेत. नक्की त्याचे सुपुत्र देखील गोवा जर्नीसाठी गेलेत. गणेशजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा अगदी मान सन्मान सोहळा पार पडला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कबड्डीचा रंगणारा हा थरार आणि या चित्तथरारक स्पर्धेमध्ये काही मान्यवरांचं शुभागमन, त्यांचा सन्मान. जगदीशजी पाटील याचा देखील सन्मान केला जाईल. तत्पूर्वी जगदीशजी पाटील याचा देखील आपण सन्मान करून घ्यायचा आहे. कबड्डीचे खऱ्या अर्थाने निस्सम चाहते माजी कबड्डीपट्टू जगदीशजी यांचा सन्मान. नक्कीच साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. अगदी उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दर्शनजी पाटील विदूसाठी ऑफर आहे. जर क्षेत्ररक्षण केलं तर 100 रुपयाचं पारितोषिक लल्ला ठाकूर यांच्याकडून. तर होते आहे सामन्याला सुरुवात. ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आहे. अर्थातच सामना पाहायला मिळेल गणेश क्लब बोकडविरा उरण विरुद्ध झुंजदील प्रतिस्पर्धी संघ अंतोरे संघ. तर गौरवसाठी एका चढाईत जर आपण 3 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचं पारितोषिक रवी ठाकूर यांच्याकडून. धन्यवाद नितीनजी मोरे साहेब. आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थित राहिला, या स्पर्धेत शोभा वाढवली. तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना चालू आहे. मध्यांतर झालाय. अर्थातच श्रीराम जांभुलटे पेण तालुक्यातील हा संघ झुंज देतोय वळसवाई वाशी पेण संघाला. तर ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीचा हा थरार आपणास अनुभवायला मिळेल. एकीकडे आहे भारत पाटीलचा संघ, उरण तालुक्याचा दादा संघ झुंज देईल. ग्राउंड नंबर 2 वर ऑफर आहे गौरव पाटील साठी, गौरव ठाकूर साठी एका चढाईत 3 गुण 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच विदू यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक जर क्षेत्ररक्षण केलं तर काय घडणार, काय बिघडणार, या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होणार. अंतोरे संघ कडवी झुंज देणार. चढाईसाठी पंकज म्हात्रे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा हा खेळाडू, एक अनुभवी आणि एक जबराट खुबराट खेळी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्या चढाईत घणाघाती हल्ला भिडलाय कोपरा रक्षक, त्याला प्रत्युत्तर असेल अंतोरे संघाकडून. श्रीराम जांभुलटेप आपल्याला मेहनत करावी लागेल मैदानात. आणि चढाईची धुरा गौरव ठाकूरच्या खांद्यावर. अनेक वर्ष कर्णधार पद ज्यांनी भूषवलं उरण संघाकडून, असा अनुभवी खेळाडू मात्र माघार घेतोय. एक दिशादर्शक सामना दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार झुंजार कणे विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ झुंज देतोय. अर्थातच
निघालाय चढायासाठी. ग्राउंड नंबर 2 वर रसिकांच्या गळ्यातील ताईत भारत पाटील मैदानात. आणि भारत पाटील या वादळाला थांबवणं शक्य होईल का? झालं झालं आणि झालं. रोखला गेलाय वारू. काय म्हणावं या खेळीला. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध झुंजार कणे. आपण स्वागत कक्षावर आलात तरी चालेल आपल्याला फायनल कॉल. भारत पाटील या वादळाला पहिल्या फेरीत थांबवलाय. मात्र हे वादळ थांबणार वादळ नाही. जोपर्यंत समुद्र शांत आहे. ओ हो तोपर्यंत कोणी पाण्यात पोहावा आणि उड्या माराव्या. परंतु समुद्र शांत आहे तेव्हाच. अंतोरे संघाने सुरुवात तर छान केली आहे. वेल बिगिन इज हाफ डन. बुचकुल्यात पडलाय उरण संघ. 3-1 अशी आघाडी पिछाडी मैदानात. गौरव ठाकूर जबरदस्त पदलालित्य. मात्र ऍडव्हान्स टॅकल अंतोरे संघाकडून. 1 गुण निश्चित आणि संजीवनी मिळते भारत पाटील या खेळाडूला. रसिकांची मन जिंकणारा हाच तो खेळाडू आहे. 40+ स्पर्धेत उरण संघानं बाजी मारली. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता हा संघ. तर 40+, परंतु हा खेळाडू जवळ 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत या खेळाडूला. एका चढाईत जर 5 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचं पारितोषिक भारत पाटील. आणि होते पुन्हा एकदा मात्र वारू रोखलाय. क्षेत्ररक्षण हो. 2 मिनिटं सर. पहा जो गणेश क्लब सामना चालू आहे ना, ते त्यांच्या मागील जे खेळाडू आहेत पहा प्रेक्षक माझ्या त्यांना विनंती करतो साईडला व्हा. बॅरिगेटच्या मागे जे आहे त्यांना खेळ पाहता येत नाही. आम्हाला कॉल येतात प्लीज आपण साईडला व्हा. बॅरिगेटच्या मागे आहेत त्यांना खेळ पाहता येत नाही. अन्यथा तिथे संयोजक येतील. तर एक दर्जेदार सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहताय. गौरव ठाकूर संजीवनी देईल का आपल्या संघाला? 4-3 गुणसंख्या. नाजूक परिस्थिती मैदानावर. जबरदस्त 2 टच. उरण संघाला चांगला आधारस्तंभ लाभलाय पाठीराखा संघ. नक्कीच एंट्री समोरील प्रेक्षक मायबापाला विनंती आपण थोडं साईडला व्हा. मान्यवराचं शुभागमन पाहायला मिळेल. अलिबाग विभागावर ज्याची खूप मोठी खऱ्या अर्थानं दायित्व आपण पाहतोय. आज अलिबाग विभागामध्ये एक आपली नवी ओळख ज्यानं निर्माण केली आहे. असे सर्वांचे लाडके आमचे भुईर घराण्याचे खऱ्या अर्थानं छोटम शेठ भुईर यांचं थोड्याच वेळात शुभागमन पाहायला मिळणार आहे. तरी आपण एंट्री समोरील प्रेक्षक मायबापाला विनंती करतो आपण साईडला व्हायचं आहे. तसेच आमचे खऱ्या अर्थानं या रायगड तालुक्यातील सुप्रसिद्ध निवेदक आतिशी पाटील यांची देखील उपस्थिती आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आतिशी पाटील पागोटे हार्दिक स्वागत. पाठीराख्यांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. राज्यात बघा किती बी भीड बंत या क्राऊड असतो. अंतर ठेवून आम्हीच पुढं जसं काय बुलेट ट्रेनचा स्पीड. मात्र या मैदानावर वेग कोण घेईल? शुभम चढाई करतोय. श्रीराम जांभुलटेप संघाकडून आणि मल्टिपल गुणांची लढाई. कमबॅक करेल जांभुलटेप संघ. नक्कीच धीरणचे सतीश पाटील
इथं उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केलं जाईल. सतीश पाटील धीरण पा कैक मान्यवराचं शुभागमन. अलिबाग सचिन पाटील धीरण यांचं इथं आगमन आहे, त्यांचं सन्मान केलं जाईल. मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते थेट धीरणहून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेत. गणेश क्लब उरण हा संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो मित्रांनो. नक्कीच पलटवार करण्यामध्ये माहीर असलेला हा उरण विभागातील दमदार संघ आहे गणेश क्लब उरण. आता मात्र हा घातक आणि आक्रमक पवित्रा कसा भीर 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 कसा धावतोय बकासूर, मात्र या वेगाला थांबवलं गेलंय. पुन्हा एकदा तिसरी शतरक्षण. नक्कीच तिसऱ्यांदा त्या खेळाडूला रोखलंय. भारत पाटीलला रोखणं म्हणजे खूप मोठी लढाई म्हणावी लागेल. एक ढाण्या वाघ आहे या तालुक्याचा, ज्यानं रायगडावर देखील अधिराज्य गाजवलंय. तत्पूर्वी आपण पाहतोय बोकिरडा गावाचे सन्माननीय रणजितजी पाटील येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मिलिंदजी पाटील यांच्या शुभाचे सन्मान केलं जाईल. थोड्याच वेळात मान्यवराचं शुभागमन असेल. समोरील एंट्री गेट आपण खाली करायचं आहे. मी विनंती करतोय प्रेक्षक मायबापाला. कमालीचा संघर्ष मैदानावर पाहायला मिळतोय, परंतु अंतोरे संघ जर भारत पाटील या वादळाला जर आपण मुभा दिली तर पुन्हा थांबवणं शक्य नाही. परंतु सध्याची जी व्यूहरचना आहे, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. कमालीचा संघर्ष पाहायला मिळतो, मात्र व्यूहरचना आखावी लागेल गौरव ठाकूर या खेळाडूला. माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. मेहनत करावी लागेल. होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबरी करण्याची भाषा करायची नाही. त्याचं कारण एकच की दोन्ही चमकणार आहेत, मात्र वेळ यावी लागते. यश यश आणि यश संपादन करतोय. टाळ्यांचा गजर झालाय, आनंदाचा पूर आलाय भेंडकल नगरीत. काय म्हणावं या खेळीला, एका चढाई 4 गुण. किती गुण? 6 गुण. टाळ्या होणं गरजेचं आहे. लोण्याचा बोजा पडलाय. 7 गुण. आता तर हाहाकारच म्हणावा लागेल, परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. आता मात्र अंतोरे संघ लोण्याचा बोजा पडलाय. आता मात्र रक्ताचं पाणी मैदानात करावा लागेल आणि झालंय. 7-14 14-7 अशी आघाडी पाहायला मिळेल ग्राउंड नंबर 2 वर. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना नाही पाहिलं तर बरं होईल. झटका येण्याची दाट शक्यता अशी परिस्थिती मैदानात झाली आहे, कारण आघाडी होती अर्थातच अंतोरे संघाकडं, मात्र पलटवार केलाय उरण संघानं. धन्यवाद. ग्राउंड नंबर 1 चा सामना संपुष्टात. ग्राउंड नंबर 1 वर फायनल कॉल. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना शिवशंभो पाटणेश्वर झुंजार कणे. ग्राउंड नंबर 1 वर चला.